तर फ्रेंड्स, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी बदलापूरला आलेली माझ्या रिलेटिव्सकडे आणि तिथनं आम्ही आता संध्याकाळी जात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघण्यासाठी। आणि शूट करत असताना मोबाईल इतका हलत होता कारण रस्त्यावरती खूप जास्त गड्डे होते। पावसाळ्यामध्ये तसेच रस्त्याची हालत खूप खराब होऊन गेलेली असते। तर आता इथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे सोनवली येथे आहे। हे स्मारक ना एकदम रस्त्यावरतीच आहे। जर तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही गुगलवरती पण सर्च केलं तर तुम्हाला मॅप थ्रू डायरेक्ट इथे आणून मिळेल। हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब स्मारक इथे आणि इथे काम सुरूच आहे। तर फर्स्ट टाइम मी इथे आलेली आहे। तर चला तुम्हाला आतमधून पण दाखवते। ताई आणि मी दोन्ही मुलांना घेऊन ऑटोने आलेलो आणि मिस्टर आणि काका आलेत ॲक्टिवाने। तर त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो, आतमध्ये जायचं होतं तर त्याच्यासाठी म्हणून वाट बघत होतो। तर आता आलेले आहेत आणि आता चला आपण आतमध्ये जाऊया। पुढेच गेट आहे आणि आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत। आणि साईडने बघाल तर साईडने मस्त गार्डन आहे, इथे खूप छान असे झाडे वगैरे लावलेले आहे आणि या साईडने काम सुरूच आहे। तर इथे अजूनपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावलेला नाही आहे, तर त्याचंच काम सुरू आहे। तर पार्कमध्ये ना झाडे तर आहेच, पण इथे बघा मस्त ॲनिमल्स आहेत, तुम्हाला दिसत असेल लायन आहे, पुढेच एलिफंट आहे। तर आपण तिकडे पण जाऊ आणि खूप छान वाटत होतं। आज वातावरण पण इतकं छान होतं आणि बघा मस्त झाडे, झाडाला छानसे असे फुलं लागलेले आहेत। सर्वत्र हिरवगार बघून ना खरंच खूप छान वाटत होतं। आणि इकडे पुढे आतमध्ये बुद्धांची सुद्धा प्रतिमा लावलेली आहे आणि या साईडने काम सुरू आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया बुद्धांची प्रतिमा। तर इथे आम्ही चपला वगैरे काढलेल्या आणि इथनं आता वरती जात आहोत। तर इथे वरती आल्यावरती पुढेच बुद्धाची खूप सुंदरशी प्रतिमा आहे आणि आतमध्ये बघा हा विहार खूपच छान आहे। सर्वत्र मोठमोठे असे विंडो आहेत ज्याच्यामुळे की आपण आतमधून बाहेरचं सगळं बघू शकतो आणि सर्वत्र इतकं हिरवगार दिसत आहे की खूपच छान वाटत होतं मला इथे आल्यावरती आणि खूप शांततामय वातावरण होतं। तर जरा वेळ आम्ही इथे बसणार आणि मग वाटल्यास मी तुम्हाला गार्डन आहे ते दाखवते। तर जरा वेळ आम्ही आतमध्ये बसलेलो होतो आणि आता विहाराच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथनं आता खाली जाऊया आणि पुढेच बघा इकडे पार्क आहे, तिथे बघूया काय आहे। तर इथे मला ॲनिमल्स वगैरे दिसत आहे, तर चला खाली जाऊया। खूप छान असं हे स्मारक आहे आणि इथे बघा बसण्याकरिता बेंचेस लावलेले आहेत। तर इवांशीचे शूज आम्ही काढलेले होते, वरती जायचं होतं तर विहारामध्ये। तर इथे बघा हत्ती आहे आणि इवांशी हत्तीला पाहून घाबरत होती, ती जवळ यायला नव्हती पाहत, तिला असं वाटत होतं की काय आहे हे एवढं मोठं, तर ते बघा यायलाच नव्हती पाहत। तर इथे मस्त गार्डन आहे आणि बर्ड्स आहेत इथे, त्याच्यानंतर हरिण आहे, हे बघा हरिण आहे, तिकडे पीकॉक आहे, हत्ती आहे। तर खूप छान आहे आणि इथे काम सुरूच आहे, अजून बनणं चालूच आहे। रिवांश वगैरे इथे एन्जॉय करत आहे। ॲक्च्युअल छान आहे इथे सगळं मस्त। येऊ जा तिकडे, पप्पा बोलवत आहे बघ। पिपी पिपी पिपी, कौन पिपी पिपी? सर्वत्र खूप सुंदर अशी फुलझाडे लागलेली आहेत। तर फ्रेंड्स, आता
संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि आता जात आहोत आम्ही घरी. तर घरी जातपर्यंत अजून वेळच होऊन जाईल. तर चला. इथे अजून ना मला जरा वेळ थांबावंसं वाटत होतं, कारण खरंच खूप छान वाटत होतं इथे. पण अंधार पण झालेला आहे आणि मग आम्हाला घरी जायला उशीर पण झाला असता. तर त्याच्यामुळे मग आम्ही आता जात आहोत, काकाकडेच जात आहोत आणि मग तिथनं आम्ही घरी जाऊ. तर आम्ही परत ऑटोनीच जात आहोत बदलापूरला. आणि म्हणजे इथनं बदलापूर स्टेशनवरती आणि तिथून परत दुसरा ऑटो करून मग घरी जाणार. तर फ्रेंड्स, आता जस्ट आम्ही घरी आलेलो ऑटोनीच आणि आता डिनर बनवते. ॲक्च्युली फिश आणलेली आहे, तर आता डिनर वगैरे बनवते आणि मग जेवण वगैरे करून घरी जाऊ तिकडे. तर इथे आहे फिश आणि फिश करीसाठी मसाला बनवलेला आहे. तर आता ताई बनवत आहे भाजी. इथे मसाला वगैरे ताईने बनवला आणि भाजीची तयारी सुरू आहे. तर काही फिश भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये टाकणार आहेत आणि काही फ्राय करत आहेत. तर ताई कशा प्रकारे फिश फ्राय करत आहे तेच बघत होती मी. तर राईस फ्लावरमध्ये ताई कोटिंग करत आहे फिशला. तर स्वयंपाक वगैरे आता झालेलाच आहे आणि आता आम्ही जेवण करू. तर भाकर, आज पण भाकर बनवलेली आहे आणि सगळेजण बसले आहेत जेवायसाठी. इथे आहे माझं ताट, तर मी पण खालीच बसणार यांच्याबरोबरच. इवांशीला पण चारावं लागते, तर त्याच्यामुळे खाली बसून छान इवांशीला मी चारू शकते. करत आहे गोल गोल राणी. वा 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 वा. पडशील पडशील. जस्ट आमचं आता झालेलं आहे डिनर आणि आईस्क्रीम खाणं चालू आहे. आईस्क्रीमचा आस्वाद. हो, 11:30 वाजले. ते बघा पूर्ण अंधार झालेला आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही आता निघूया घरी जायसाठी. आईस्क्रीम लवर. तर आता जात आहोत आम्ही घरी. ॲक्च्युली ताई वगैरे थांबायला म्हणत होते, कारण खूप वेळ झालेला होता. पण उद्या मिस्टरांचं ऑफिस असल्यामुळे जाणं गरजेचं होतं आणि तसं इथनं खूप जवळच आहे, तर त्याच्यामुळे काही 12 पण वाजले तरी काही वाटत नाही. आणि मुंबईमध्ये कसं 12-1 वाजले तरी रस्त्यावरती गाड्या वगैरे असतातच, तर तेवढंच काही घाबरण्यासारखं वाटत नव्हतं. उस आपके में अंदर में रख किया। हाँ अगर 90 रुपये का हम सब्जी लाना बपर खाबो रटा के ना एबो एयरपोर्ट के भाड़ा में तो कखने बस पता नहीं। And finally आम्ही आलेलो. विसरले का ग? ये 1 वाजत आलेला आणि आम्ही येऊन पोचलेलो. युली आली ग माझी. 1 वाजत आलेला रात्रीचे आणि आम्ही येऊन पोचलेलो घरी.